नमस्कार. आज बरेच दिवसाच्या गॅपनंतर मी व्हिडिओ करायला घेतलेला आहे. माझी काही वैयक्तिक कारणं होती ज्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला जमू शकलं नाही आणि माझा फोकस हा जास्ती आंतरराष्ट्रीय राजकारणांवर सध्या आहे, कारण इथे बऱ्याच घडामोडी झालेत. तिसऱ्या महायुद्धाकडे जग ढकललं जात आहे. पण या परिस्थितीतसुद्धा मी आता सध्या महाराष्ट्रावर आज एक व्हिडिओ बनवत आहे, कारण महाराष्ट्रातलं जे सरकार आहे आत्ताचं, त्यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणता येईल की फेदर इन द कॅप, त्यांच्या शिरपेचात 2 मानाचे तुरे खोवले गेले आहेत आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं मला अयोग्य वाटतं आणि म्हणून मी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर व्हिडिओ करण्याच्या ऐवजी आज महाराष्ट्रातल्या घडामोडीवर व्हिडिओ करत आहे. यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी फडणवीस सरकारने म्हणा किंवा महायुती सरकारने अचीव केलेली आहे ती म्हणजे आपला समृद्धी महामार्ग जो आहे मुंबई ते नागपूर, त्याचं लोकार्पण आता शुक्रवारी म्हणजे 6 जूनला हे करण्यात आलं आणि ही एक सर्वात मोठी उपलब्धी राज्य शासनाची म्हणता येईल, कारण अनेक वर्षापासून असं घाटत होतं की मुंबई आणि नागपूर यामधलं जे अंतर आहे ते खूप जास्त आहे आणि त्यामुळे तिथे प्रवासी लोकांना किंवा उद्योगधंद्यासाठी किंवा उद्योगधंद्याचं जे काम करतात त्याच्यासाठी हा खूप जास्त वेळ होता आणि तो कमी व्हावा असं स्वप्न हे बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षापूर्वी पाहिलं होतं आणि ते सत्यात आता 2025मध्ये आपल्याला उतरवता आलेलं आहे. आणि म्हणूनच या महामार्गाचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं ठेवण्यात आलेलं आहे. हा 700 किलोमीटरपेक्षा जास्त असा महामार्ग आहे आणि याचं शेवटच्या टप्प्याचं काम इगतपुरी पासून जे होतं ते नागपूरच्या शहरापर्यंत ते आता पूर्ण झालेलं आहे आणि त्याचमुळेच त्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. यामध्ये आता सुरुवातीला नागपूर आणि मुंबई हे अंतर पार करण्यासाठी 16 ते 18 तास लागायचे आणि जर ट्रॅफिक जास्त असेल तर हे अंतर 20 तासापर्यंत सुद्धा जायचं. तेच अंतर आता जास्तीत जास्त 8 तास इतक्या कमी वेळात आपल्याला पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे नागपूरमधले संत्र्याची आवक असो किंवा आणखीन काही गोष्टीची आवक असो किंवा महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्याच्या दृष्टीने नागपूरमध्ये जो माल पाठवला जातो ती वाहतूक आता अत्यंत कमी वेळेत आणि किफायतशीर होणार आहे आणि त्यामुळे हा महामार्ग हा दळणवळणाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता आणि तो आता पूर्ण झालेला आहे. आणि या महामार्गाला जे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचं नाव दिलं आहे ते अतिशय कल्पक आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की आज भले हे भाजपा प्रणित सरकारने अचीव केलेलं असलं तरीसुद्धा भाजपाच्याच एखाद्या मोठ्याचं नेत्याचं नाव देण्याऐवजी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं, कारण बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र घडवण्यात जे मोलाचं काम केलेलं आहे किंवा त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे. त्यामुळेच त्यांचं नाव देणं हे अतिशय योग्य होतं आणि तेच महाराष्ट्र शासनाने केले. म्हणजे याच्यातून काय दिसतं की महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे कुठच्या पक्षाचे होते किंवा ते भाजपाचे नेते नव्हते हा कुठचाही संकुचित विचार न करता किंवा आता भाजपा आणि शिवसेना म्हणजे उबाठा यांची युती नाही आहे त्यामुळे आता त्यांचं नाव देण्याची गरज नाही असा कोणता विचार न करता ज्यांनी खरोखर महाराष्ट्र घडवण्यात मोलाची कामगिरी केली, ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचं अस्तित्व टिकून आहे, मराठी माणसाचं अस्तित्व टिकून आहे, हिंदू माणसाचं अस्तित्व टिकून आहे, अशा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे. आता वास्तविक पाहता उद्धव ठाकरे म्हणजे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे यांचे. त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री पद हे 2-2.5 वर्ष भूषवलंच होतं, पण त्या काळामध्ये त्यांना कुठची नेत्रदीपक कामगिरी करता आली नाही किंवा बाळासाहेबांचं स्वप्न
जे होतं, अनेक स्त्रियांची स्वप्न होती, त्यापैकी एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना काही योजना किंवा नियोजन करता आलं नाही, हे महाराष्ट्राचं आणि उद्धव ठाकरे यांचंही दुर्दैव आहे. पण आज त्यांची सत्ता नसताना सुद्धा त्यांच्या नावाने हा महामार्ग देशाला किंवा राज्याला समर्पित करण्यात आला आहे आणि हीच एक मोठी उपलब्धी. त्यामुळे त्या ठाकरे बंधू एकत्र येत आहेत की नाही, त्यामुळे महाराष्ट्राचं किती भलं होणार आहे किंवा किती नुकसान होणार आहे हा विचार दुय्यम ठरतो. आता असं आहे की दोन्ही भावांची मजबुरी आहे. आज महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला काही स्थान नाही आहे आणि राज ठाकरे यांना आपण पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे दोघेही स्ट्रगलर आहेत राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आणि त्यामुळे दोघांची निकड एकच आहे की राजकारणात टिकून राहणं, महाराष्ट्राच्या येणं केणं प्रकारे आणि युती करून परत लोकांना मराठी बाणा दाखवून कदाचित महापालिकेची सत्ता आपल्याकडे खेचून घेता यावी यासाठी त्यांनी चालवलेला केविलवाणा प्रयत्न असो किंवा त्यांची प्रामाणिक इच्छा असो, जे काही असो, त्याच्यामुळे आज सगळ्या न्यूज मीडियामध्ये पण हीच हेडलाईन झळकत आहे की दोन बंधू एकत्र येणार का, महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार. कसला भूकंप होणार हो? त्या दोघांचं मत असेल एकत्र येण्याचं तर येऊ देत ना, त्यांना कोण रोखतंय? त्यांना जर एकत्र यायचं असेल तर येऊ देत. त्यामुळे कोणताही भूकंप वगैरे होण्याची शक्यता नाही. आजच्यासुद्धा न्यूजमध्ये दाखवत होते की राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थावरून बाहेर पडले तर पत्रकारांनी त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाते, त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं मी मातोश्रीवर चाललो आहे. अरे कशाला तुम्ही पत्रकार एवढे तडफडताय? त्यांचा एक बाईट घेण्यासाठी आणि ह्या बातमीला अफवा देण्यासाठी किंवा एक काय म्हणतो या बातमीला एक मोठं स्वरूप देण्यासाठी कशाला बघते? एक सामान्य घटना आहे. कोणतेही दोन पक्ष किंवा नेते हे कुठच्याही पक्षात कधीही जाऊ शकतात हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे हे जर दोन एकत्र आले किंवा एकत्र आले नाहीत तरीसुद्धा महाराष्ट्राचं काही मोठं नुकसान होणार नाही आहे आणि त्यासाठी सतत हेडलाईन्स देण्याची काय गरज आहे हेही मला समजत नाही. पण बहुतेक पुरोगामीवाद्यांना याच्यामध्ये काहीतरी वाटते की दुसरं काहीच त्यांच्याकडे आता बोलण्यासारखं नाही, म्हणून कदाचित ते असं करत असावे. करोत त्यांना जे काय करायचं आहे आणि जे काय होणार आहे ते काही दिवसात आपल्याला उघड होईलच. आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शनिवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यात सांगितले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. जे काय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तर खरं हे आहे की आता ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवावं. आता माझे हे जे विचार आहेत त्याच्यामुळे अनेक टीकाही मनसेकडून होतील आणि उबाठाकडूनही माझ्यावर होईल, मला पूर्ण कल्पना आहे. पण सध्या जे महाराष्ट्राच्या मनात चाललेलं आहे ते मी फक्त बोलून दाखवलं. काय माहिती याच्या विपरीतसुद्धा चित्र घडू शकतं. मी काही कोणी भविष्यवेत्ती नाही, पण जे जनमत किंवा लोकांमध्ये जी चर्चा चालू आहे ते फक्त मी बोलून दाखवलं. कोणाचीही सत्ता येऊन दे, ज्याची कोणीची सत्ता आहे त्यांनी प्रामाणिकपणाने काम करावं एवढीच सामान्य जनतेची इच्छा आहे. दुसरी एक देवेंद्र फडणवीस सरकारची उपलब्धी अशी आहे की आपल्यामध्ये गडचिरोली जिल्हा जो आहे महाराष्ट्रातला याचं पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि हा गडचिरोली जिल्हा हा खनिजांनी खूप समृद्ध आहे आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी हे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं तेव्हा त्यांच्यावर अशी टीका झाली होती, खास करून संजय राऊत यांच्याकडनं, की तो खनिज समृद्ध असा जिल्हा आहे आणि त्यामुळे तिथे खाणकामाच्या व्यवसायामधून बरंच मोठ्या प्रमाणात कमिशन मिळू शकतं कदाचित, म्हणून देवेंद्रजींनी तो जिल्हा आपल्याकडे ठेवला आहे का असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पण आज त्यांना चांगलं सडेतोड उत्तर फडणवीस सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. हा जो नक्षलग्रस्त भाग होता किंवा जिल्हा होता, इथल्या नक्षलवाद जवळजवळ 80% संपवण्यात या सरकारला यश मिळालेलं आहे. ज्या नक्षलवाद्यांवर 1 कोटीपेक्षा जास्त रुपयांची बक्षिसं लावली होती त्यांना पकडून देण्यासाठी, त्या नक्षलवाद्यांनी त्यांच्या शस्त्रास्त्रांसकट आत्मसमर्पण सरकारपुढे केलेलं आहे आणि त्यांनी सरकारपुढे आत्मसमर्पण जे केलेलं आहे ते उगाचच केलेलं नाही. त्यातली एक महिला नक्षलग्रस्त जी नक्षलवादी महिला जी होती तिच्यावरही 1 कोटीपेक्षा जास्त रुपयाचं बक्षीस
हे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं होतं, त्याही महिलेने आपल्या शस्त्रांसकट आत्मसमर्पण केले आहे. याची सुरुवात अर्थात फडणवीस सरकारकडनं केली होती, की जेव्हा हे नक्षलवादी त्यांचा नक्षलवाद सोडून आत्मसमर्पण शासनाकडे करतील, तेव्हा त्यांच्या रोजगारासाठी त्यांनी अनेक योजना या सुरू केलेल्या आहेत. त्यांना छोटी कामं म्हणजे छोटे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी त्यांनी सहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे. त्यांना नोकरी धंद्याची किंवा त्यांना शिक्षणाची, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची सोयही करून देण्यासाठी अनेक योजना या सरकारने राबवण्यास सुरुवात केलेली आहे. आणि याचं फलस्वरूप म्हणून हे नक्षलवादी यांनी आत्मसमर्पण हे महाराष्ट्र शासनापुढे केलेलं आहे. जी गडचिरोलीतली घनदाट जंगल आहे, तिथे हे नक्षलवादी आपापली शस्त्रास्त्र आणि त्यांची मौल्यवान संपत्ती असो, रोख रक्कम असो, ती ठेवून द्यायचे. आणि जे कोणी पोलीस या नक्षलवादी इलाक्यामध्ये त्यांची ड्युटी होईल, त्यांच्या जीप उडवून देण्याचं, जागोजागी सुरुंग पेरण्याचं किंवा जे लष्करी अधिकारी येतील त्यांना उडवण्याचं काम प्रामुख्याने हे करत होते, जे आज त्यांनी सोडून दिलेलं आहे. आणि ही एक मोठी उपलब्धी आहे. भारत सरकारने असं लक्ष ठेवलेलं आहे की 31 मार्च 2026 पूर्वी जो बस्तरपासून आंध्र प्रदेशपर्यंत नक्षलवादी इलाका आहे त्याला तो संपवायचा आणि तो नक्षल मुक्त करायचा. त्यातलं मला वाटतं महाराष्ट्रातलं जे मुक्ती अभियान आहे ती बहुतेक 2025 संपण्यापूर्वीच पूर्णत्वाला जाईल. आणि त्यातून अजून एक महत्त्वाची गोष्ट झालेली की यातल्या 26 लोकांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला होता. आणि अशा 26 लोकांच्या 13 जोड्या करून या 13 जोडप्यांचे विवाह महाराष्ट्र शासनाने स्वखर्चाने केलेले आहेत. आणि यात त्यांना आहेर म्हणून ज्यांना शेतीची अवजारं हवी होती त्यांना ती अवजारं देण्यात आली आहे. ज्यांना काही वाद्यसंगीत वाजवता येतं, तर ढोल असो, ताशा असो किंवा तत्सम काही त्यांची आदिवासी वाद्य असो, तीही त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या नक्षलग्रस्त किंवा नक्षलवादी कुटुंबातली जी लहान मुलं होती त्यांना सायकलीचं वाटपही करण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर इच्छाशक्ती असेल तर शासन काहीही करू शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याचं लोकार्पण असो किंवा नक्षलवाद्यांनी केलेलं आत्मसमर्पण आणि त्यांना विवाहबद्ध होण्यात 13 जोडप्यांना महाराष्ट्र शासनाने केलेलं सहाय्य असो, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि अशी इच्छाशक्ती असेल तर आपलं राज्य आणखीन प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळेच आज आंतरराष्ट्रीय घडामोडी थोड्या बाजूला ठेवून आणि मी ज्या काही वैयक्तिक कारणास्तव व्हिडिओ करत नव्हते तेही कारण बाजूला ठेवून मी हा व्हिडिओ केलेला आहे. कारण अशा गोष्टी सोशल मीडियावर ऑलरेडी आलेल्या आहेत, पण माझंही यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे त्यातूनही लोकांपर्यंत पोहोचावं असं माझा मानस होता आणि तो मी आज पूर्ण केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.